बातमी नाशिकमधून कुंभमेळ्यामध्ये साधुग्राम उभारण्यासाठी वृक्षतोड करणं हे क्रमप्राप्त आहे आणि हे बघून आता या झाडाचं पुनरोपण केलं जाणार आहे आणि इतकंच नाही तर मोठ्या ते 10 ते 12 हजार उंच रोपट्यांचं हे वृक्षारोपण केलं जाणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। वृक्षतोडी विरोधात निर्माण झालेला नाशिकमधला आंदोलकांचा क्षोभ शांत करण्यासाठी गिरीश महाजन यांनी नाशिक शहरामध्ये 10 ते 12 हजार 20 ते 25 फुटाची मोठी मोठी झाडं लावण्याचा संकल्प केलाय। त्यासाठीची तयारी ही नाशिक महापालिकेनं या परिसरामध्ये वेगवेगळ्या परिसरांमध्ये केलेली आहे। तिथे मोठी झाडं लावून तातडीने हिरवाई निर्माण करण्याचा प्रयत्न आता हा नाशिक महापालिका करणार आहे। यासाठी आंध्र प्रदेशातील राजमुंद्रीमधून मोठी झाडं आणण्याचा तयारी ही सुरू करण्यात आलेली आहे। असा सर्वे करण्यात आला आहे आणि महापालिकेनं याबद्दलची देशी झाडं कशी जास्तीत जास्त लागतील याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आत्ताची जी सध्याची वृक्षतोड करणारी जी झाडं आहेत ती प्रामुख्याने सुबहुळची झाडं आहेत किंवा देशी झाडं त्यामध्ये कमी आहेत। त्यामुळे देशी झाडं लावण्याचा प्रयत्न नाशिक महापालिका करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातली जी काही झाडं आहेत त्याची वृक्षतोड करणं त्यांची तोड करणं हे आवश्यक आहे। मात्र ही तोड करताना सुद्धा आता त्यांचं पुनर्रोपण कसं केलं जाईल याचा प्रयत्न नाशिक महापालिका करणार आहे। स्वतः गिरीश महाजन यांनी याबाबतची सर्वत्र पाहणी केलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता जास्तीत जास्त झाडं कशी लावता येतील याचा प्रयत्न नाशिक महापालिका करताना दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।